नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. छान सुटसुटीत असा तांदूळ होतो आणि पटकन ही बिर्याणी तयार होते. तर चला ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूयात. तर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी 2 वाटी बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. हा तांदूळ भिजत घालायच्या अगोदर व्यवस्थित 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर तांदूळ आता अर्धा तास छान भिजलेला आहे. एका कढईमध्ये 4 वाट्या पाणी गरम करत ठेवले. 2 वाट्या तांदूळ घेतले तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम करत ठेवायचे. आणि या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार सुद्धा तुम्ही घालू शकता. पाणी छान उकळू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे, साधारण अर्धा चमचा. ह्याच्यामुळे तांदूळ छान मोकळा मोकळा होतो, चिकट होत नाही. आता याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकूयात. तर इथे मी 1 तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 4 मिरे आणि सोबतच 2 इलायची घेतलेल्या आहेत. आता हे खडे मसाले पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचे आणि धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. सर्व तांदूळ याच्यामध्ये टाकायचा आणि छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं. मीडियम गॅसवरती फक्त 5 मिनिटे हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. हा तांदूळ आपल्याला पूर्णपणे नाही शिजवायचा, फक्त 70% हा तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त शिजला की गॅस बंद करायचा आहे. तर 5 मिनिटांमध्ये मीडियम गॅसवरती बरोबर हा तांदूळ व्यवस्थित असा शिजला जातो. तर पहा, अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त हा तांदूळ शिजलेला आहे, पूर्णपणे नाही शिजवून घेतलेला. तर पहा, हलकासा तो मॅश होतोय. आता हा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. तर खाली मी एक परात ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्टीलची चाळणी ठेवायची आहे आणि हा तांदूळ आता चाळणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. पहा किती छान सुटसुटीत असा हा तांदूळ झालेला आहे. आणि ताटामध्ये एक छोटी वाटी ठेवायची, त्याच्यावर चाळणी ठेवायची, म्हणजे पाणी सर्व व्यवस्थित निथळलं जातं आणि बिर्याणी चिकट होत नाही. आता एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि दही छान फेटून घ्यायचं आहे. दही आंबट असेल तर थोडंसं कमीच घ्यायचं आहे. आता दही व्यवस्थित फेटून झालं की याच्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि हा बिर्याणी मसाला दह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर पूर्ण बिर्याणी मसाला दह्यामध्ये आता छान असा मिक्स झालेला आहे. मसाला व्यवस्थित मिक्स झाला की आता याच्यामध्ये आपण पाव चमचा तिखट टाकूयात. तिखट तुम्ही आवडीनुसार किंवा टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. आणि अर्धा चमचा मीठ. आता हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आणि तिखट टाकल्यामुळे भाज्यांना छान त्याची कोटिंग होते आणि भाज्यासुद्धा याच्यामधल्या खायला चवदार लागतात. तर आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया. तर मी इथे घेतलेली आहे फ्लॉवर, जी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे आणि फ्लॉवर गरम पाण्यामध्ये उकळूनसुद्धा घेतलेली आहे. सोबतच एक मोठा बटाटा कट करून घेतलेला आहे आणि मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्या आहेत. आणि गाजर घेतलेलं आहे थोडंसं. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, जसं की शिमला मिरच असो किंवा मग वाटाणे असो. आणि सर्व भाज्या आता छान मिक्स झाल्या की 5 मिनिटे त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान आतपर्यंत मसाला मुरला जातो. आता आपण कांदे कट करून घेऊयात. तर मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याला असं उभ्या स्लाईसमध्ये कट करायचं आहे आणि सर्व कांदा असा आपल्याला सुटसुटीत करून घ्यायचा आहे. तर सर्व कांदा मी अशाच पद्धतीने चिरून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवायचं आहे, साधारण अर्धी वाटी. आणि तेल छान कडकडीत असं गरम झालं की थोडा थोडा कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो तळून घ्यायचा आहे. तर पहा, थोडा थोडाच कांदा टाकायचा आहे, सर्व एकखट्या नाही टाकायचा. आणि छान क्रिस्पी होईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे छान कांदा क्रिस्पी होतो. बारीक गॅसवरती तळला तर तो मऊ होतो. तर पहा, आता ह्याला हलकासा लालसर रंग आलेला आहे आणि आपण काढून घेऊयात आता हा कांदा. सर्व कांदा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे.
कांदा तळून झाल्यानंतर कढईमध्ये 1.5 पळी तेल आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. आणि तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. तर 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे आणि हिला पण थोडंसं आपण आता तेलामध्ये परतून घेऊयात. आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. व्हेज बिर्याणीमध्ये कांदा थोडासा जास्त प्रमाणात वापरला जातो. आता आपण ह्याला थोडंसं परतून घेऊयात आणि हलकासा लालसर होऊन द्यायचा आहे कांदा. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपल्याला टाकायच्यात. तर पहा कांदा आता हलकासा लालसर झालाय. आपण ज्या भाज्या ठेवलेल्या होत्या मसाल्यामध्ये टाकून त्या आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊ. सर्व भाज्या छान अशा आता आपल्याला या तेलामध्ये मिक्स करायच्यात. भाज्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच कट करायच्या आहेत कारण बारीक भाज्या बिर्याणीमध्ये छान दिसत नाहीत. तर मोठे मोठे पीसेस आपल्याला भाज्यांचे ठेवायचे आहेत. आता मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे ह्या भाज्या आपल्याला अर्धवट अशा शिजवून घ्यायच्यात. तर 3 मिनिटांमध्ये छान अशा ह्या अर्धवट भाज्या शिजल्या जातात. पूर्णपणे नाही शिजवायच्या. आणि मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पाने घालायची आहेत. बिर्याणीमध्ये पुदिन्याची पानांची टेस्ट खूप छान लागते. आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याच्यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. तर फक्त छोटा अर्धा ग्लासच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, खूप जास्त पाणी नाही घालायचं. आणि व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घेऊयात. आता हे पाणी छान उकळलं की आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे. तर अगोदर याला छान असं उकळून द्यायचं आहे. तर पहा आता पूर्ण पाणी व्यवस्थित उकळलं याच्यातील आणि भाज्यांमध्ये सुद्धा ते छान मिक्स झालेलं आहे. आता आपण मीडियम गॅस करूयात आणि याच्यावरती तांदूळ टाकून घेऊयात. तर आपण जो चाळणीमध्ये तांदूळ बाजूला काढून ठेवला होता तो तांदूळ आपण याच्यावरती टाकून घेऊ. सर्व तांदूळ आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर पहा किती छान मोकळा मोकळा असा हा तांदूळ झालेला आहे. तांदूळ व्यवस्थित शिजला गेला तरच बिर्याणी चांगली होते. एकतर कच्चा पण राहायला नको आणि खूप जास्त तो शिजायला सुद्धा नको. एक वेळेस थोडासा कच्चा राहिल्यानंतर तरी तो अशा पद्धतीने नंतर आपल्याला वाफवता येतो. पण जास्त शिजल्यानंतर बिर्याणी होत नाही व्यवस्थित, सुटसुटीत होत नाही. आता झाकण ठेवून 1-2 मिनिटे आपण वाफ काढून घेणार आहोत. बारीक गॅसवरती 2 मिनिटे छान अशी आता वाफ काढून घेतलेली आहे आणि पूर्णपणे आता हा तांदूळ शिजलेला आहे. तर आपण थोडंसं मिक्स करून बघूयात. पहा मस्त आता कलर आलेला आहे आणि भाज्यासुद्धा छान शिजल्या गेलेल्या आहेत. तर आता आपण याच्यावरती उरलेलं साहित्य घालून घेऊयात. आता सुरुवातीला याच्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे जो आपण तळून बाजूला ठेवलेला होता. तर सर्व कांदा आपल्याला अशा पद्धतीने पसरवून बिर्याणीवरती घालायचा आहे. तर तुम्हाला जर बिर्याणीमध्ये एवढा कांदा नको असेल तर तुम्ही याला कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा टाकू शकता. आणि वरतून थोडीशी पुदिन्याची पाने बारीक चिरून घालायची आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. तर पहा मस्त अशी कलरफुल बिर्याणी तयार आहे. आणि आवडीनुसार याच्यावरती तूप टाकायचं आहे. आणि थोडंसं आता याला आपण काय करूयात मिक्स करून घेऊयात म्हणजे संपूर्ण मसाला बिर्याणीमध्ये छान मिक्स होतो. तुम्हाला जर ही अशीच खायला आवडत असेल कुठे पांढरी आणि कुठे कलरफुल तर तुम्ही तिला तशीच सुद्धा खाऊ शकता. पण मी हिला पूर्ण अशी मिक्स करून घेणार आहे म्हणजे सर्व तांदूळाला व्यवस्थित असा मसाला लागला जातो आणि बिर्याणी खायला चवदार लागते. तर हलक्या हाताने फक्त असं मिक्स करायचं आहे मसाला खालून वरती. हा तांदूळ खूप पटकन तुटतो. तर फक्त असं एकदा याला मिक्स करायचं आहे आणि छान अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. तर पहा मस्त सुटसुटीत अशी आपली ही व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने व्हेज बिर्याणी नक्की करून पहा आणि रेसिपीज आवडत असतील
तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.